राखेच्या दरात 1 रुपयांवरून 150 रुपयांपर्यंत केलेल्या दरवाढी विरोधात आज रतन इंडिया पॉवर प्लांटच्या मटेरियल गेटवर वाहतूकदार, वाहन मालक आणि वीटबत्तीधारकांनी अंत्यविधी आंदोलन केले। दरवाढीमुळे एका महिन्यापासून राख उचलणं बंद असल्याने शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। नियमानुसार राखेचा दर 1 रुपये प्रति टन होता। व्यवस्थापनाने तो 50 रुपये केला आणि आता अचानक 150 रुपये प्रति टन दर लादलाय। या दरवाढीमुळे कर्ज काढून गाड्या घेतलेल्या मोटर मालकांचे धंदे बंड पडण्याच्या मार्गावर आहे। वाहतूकदार, चालक, वीटभट्टीधारक, एसएससी ब्लॉक आणि आरएमसी प्लॉट धारक आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलकांनी सांगितले। आंदोलकांचा आरोप आहे की कोट्यवधींचा नफा कमावण्यासाठी व्यवस्थापन राख व्यवसायाचा गैरवापर करत आहे। राख खड्ड्यात साठवून ती पाण्याच्या प्रवाहात मिसळली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याची टीका यावेळी करण्यात आली आहे। कर्ज काढून गाड्या घेतल्या, मात्र आता व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहतूकदार संघटनेने व्यक्त केली आहे। राखेच्या दरवाढीचा फेरविचार घेऊन जुना दर लागू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। मी वीटभट्टीधारक बडनेरा किशोर प्रभाकरराव आंबाळकर माझं नाव आहे। आम्ही सर्व वीटभट्टीधारक या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमच्यावर एक प्रशासनातर्फे एक अन्याय होते आहे। सुरुवातला आम्ही वीट मातीची याची बनवत होतो, परंतु आम्हाला कलेक्टर साहेबांनी आदेश दिले की बा तुम्ही सोफिया प्लांट चालू झाला तेव्हा सोफिया प्लांट चालू झाला तुम्ही मुरुम मातीची वीट बंद करा आणि ॲशची वीट बनवणं चालू करा आणि ॲशची आम्हाला परमिशन दिली। त्यावेळेला आम्हाला 50 रुपयातनी पूर्ण ट्रकभर राख आम्हाला मिळत होती आणि आम्ही आमचा व्यवसाय चालू केला। आज यांनी आमच्यासोबत बिझनेस चालू केला, यांनी आम्हाला लुटणं चालू केलं। आज तुम्हाला सांगतो हे टनाप्रमाणे आज राखाडचे रेट यांनी वाढवले, तर आमच्यावर आज उपासमारीची पाळी आली आहे। हजारो मजूर बेरोजगार झाले आहे। आमचे वीटभट्टीवर एका विटा भट्ट्यावर 100 200 मजूर काम करतात आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी पहिल्यांदा आम्हाला एक चटका लावला, फुकटाची राख 50 रुपयात देण्याची, आणि आता लुटणं चालू केलेलं आहे। या परिस्थितीमध्ये आमचे वीटभट्टीधारक कोणीही व्यवसाय करू शकत नाही। त्यांच्यावर एक आघात झालेला आहे आणि या भावातनी आज 15-20 हजार रुपयाची जर एक गाडी राख जर आम्ही आज घेतली तर आम्ही एवढा पैसा कुठून आणणार, कुठून एवढं मोठं भांडवल आणणार आणि कुठून व्यवसाय करणार। तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमच्या जिल्ह्यातल्या, आपल्या अमरावती जिल्ह्यामधल्या आणि अमरावती जिल्ह्यामध्येच हा प्लॅन आहे, त्यांना ॲश फ्री ऑफ चार्ज मध्ये देण्यात यावी अशी आमची सर्व वीटभट्टीधारकांच्या तर्फे आज शासनाला, प्रशासनाला विनंती आहे। आणि आमच्यावर असा अन्याय होऊ नये। आम्ही नुसते वीटभट्टीधारकच पोट नाही भरत, आमच्या भरोशावर सर्व वीटभट्टीधारकच्या एका भट्ट्यावर 200 मजूर काम करतात, आदिवासी लोक काम करतात, त्यांना आम्ही रोजगार मिळवून देतो। आम्ही काही अन्याय नाही करत, त्यांना आम्ही एवढे मोठा रोजगार देऊन आम्ही 2 पैसे कमावतो आणि त्याच्यामध्ये बांधकाम, कंस्ट्रक्शन हे सर्व व्यवसाय एकामेकाला लागून आहे। त्याच्यामुळं हे सर्व आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये हे सर्व व्यवसाय विस्कळीत होईल अशी आमची सर्वजणांना एक विनंती आहे की शासनाने वीटभट्टीधारकांना ॲश फ्री ऑफ चार्ज मध्ये जशी आम्हाला पहिले देत होते तशी देण्याची कृपा करा।